गाईज गुड मॉर्निंग. तर कसे आहेत सर्व? मी यश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा खूप चांगला असणार आहे कारण की आपला प्रवास चालू होतो आहे. आज कुठे जातो आहे, काय करतो आहे ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. तर बघू शकता सकाळचे 6 वाजत आलेत आणि पाठी गाडी आहे, 2 बाईक, 1 टेम्पो. आम्ही कुठे चाललो आहे, काय करणार आहे ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगतो. तसे ब्लॉगमध्ये सोबत राहा. जास्त नाही, थोडंसं जवळ आहे. या तुम्ही पण नाश्ता करून घ्या. सकाळ सकाळ मिसळ पाव आहे मस्तपैकी. झणझणीत मिसळ पावसाठी थांबलेलो आहे आम्ही इकडे. आता नाश्ता वगैरे करू, चहा पिऊ आणि आता कन्फर्म तुम्हाला लोकेशनला भेटू. तोपर्यंत अजून थोडी वाट पाहा. कुठे जायचं आहे ते आम्ही तुम्हाला लोकेशनला जाऊनच सांगतो. तर गाईज फायनली आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत. ही आमची लास्टची विजिट असेल. बाकी सगळेजण परेलला जात आहेत, पण आम्ही आलोय लास्टच्या विजिटला हमरापूर पेनला परत एकदा. आता तुम्हाला आम्ही इकडे मूर्ती तर दाखवणारच आहोत, पण आपण इकडे आपल्या गणपतीची मूर्ती घ्यायला आलेलो आहोत घरात. तर जसं की तुम्हाला ताईंनी सांगितलंच असेल की आपण पेन इथे पोहोचलोय आता. आणि आता आपण आलेलो मागच्या टायमाला तर एवढे फारशा काय मोठ्या मूर्त्या नव्हत्या आणि कलर केलेल्या. पण आता तुम्ही बघू शकता दृश्य पूर्ण चेंज झालेलं आहे. खूप सुंदर असं कलर करून खूप मोठ्या मूर्त्या आहेत इकडे. आणि तुम्ही बघू शकता अजून काम पण चालू आहे. ही पण एक खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे. आणि आज पेन इथे खूप गर्दी पण आहे कारण की संडे असल्यामुळे खूप लोक आली आहेत, बरीचशी लोक आली आहेत इकडे. गर्दीच गर्दी आहे. पूर्ण रोड वगैरे सगळे जाम आहेत तिकडचे. आपली गाडी तुम्ही बघू शकता मुंबईची सुप्रसिद्ध मूर्ती राजा तेजोबायाची. प्लास्टिकमध्ये झाकलेली आहे पावसामुळे, पण खूप सुंदर अशी. कॅमेरामध्ये दिसत नाही पण डोळ्यांनी बघितलं तर खूपच मस्त मूर्तीचा कलर आहे. आणि इकडे मूर्त्यांचं कामही चालू आहे. चला थोडंसं पुढे जातो, दुसऱ्या कारखान्यांमध्ये पण दाखवतो तुम्हाला. चांगले डिस्प्ले लागलेत यावर्षी परत. आणि ह्या वर्षी म्हणण्यापेक्षा आत्ताच्या टायमाला, कारण की आता गणपती बाप्पाला अवघी 42 दिवस बाकी आहेत. तर खूप सुंदर डिस्प्ले लागून झाले. तिकडे तुम्ही बघू शकता. तिकडे आतमध्ये पण खूप सुंदर मूर्ती आहेत. तुम्हाला एका कारखान्यात घेऊन जातो, तिकडे बॅलन्सिंगची खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मोरावरती बसलेली मूर्ती एक आहे. तुम्हाला मी दाखवतो, एक मिनिट. हे तुम्ही बघू शकता समोर मोरावरती बसलेली मूर्ती. थोडस जवळ जायचा मी प्रयत्न करतो. हे बघू शकता तुम्ही, इकडे पण आहेत, इकडे पण लावलेत. तर चला पुढच्या कारखान्यात जातो आणि तिकडे जाऊन तुम्हाला परत भेटतो. मुंबापुरी सजली सारी, माझ्या राजाची आली या स्वारी. पाहुनी तुझे हे रूप, उजळल्या दिशा या दाही. दिमाख ऐसा निराळा, शान ही तुझी रे न्यारी. उधळत गुलाला भाडी, रंगली गणेश नगरी. ढोल ताशाचा नाद निनादला, आला रे लालबागचा राजा. ढोल ताशाचा नाद निनादला, आला रे लालबागचा राजा. अरे ही शान कुणाची, लालबागच्या राजाची. चला आता आपण पाठ घेऊन चाललोय आपली मूर्ती घ्यायला. पण मूर्ती काय यावर आता मी तुम्हाला दाखवणार नाही, रिव्हील नाही करणार. त्याच्यासाठी तुम्हाला अजून वेट करावा लागेल कारण की मूर्ती खूप युनिक आहे यावर्षी. आणि तुम्हाला एक जास्त नाही पण 12 सप्टेंबर पर्यंत तरी थोडंसं वेट करावं लागेल. हो